हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. कशात सगळे भारीच असणार. तर गाईज, आजचा व्हिडिओ हा खूप जास्त स्पेशल आहे, कारण की ॲज यू ऑल नो सध्या ब्युटी इंडस्ट्री खूप जास्त ट्रेंडिंगवर आहे आणि त्यामध्ये खूप जास्त फ्रॉड होत आहेत, खूप जास्त स्कॅम होत आहेत. नवीन स्टुडंटला लोक खूप फसवत आहेत, अकॅडमीज फसवत आहेत. तर आता मी ह्या फील्डमध्ये आलो आहे, तर मग मला या सगळ्या गोष्टी कळताना आम्हाला हे आमच्या सबस्क्रायबरसोबत पूर्ण जे पण नवीन स्टुडंट्स आहेत, जे 10th 12th पासआउट होतात, त्या सगळ्यांना हे गोष्ट शेअर करायची की तुमच्यासोबत काय काय फ्रॉड होऊ शकता, काय काय स्कॅम होऊ शकता, जे सध्या बाहेर मार्केटमध्ये होत आहेत आणि आम्ही ते आमच्या डोळ्यांनी बघतोय. तर ह्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय आणि ऐकतो पण आहे. तर त्यासाठी आम्ही हा आज व्हिडिओ बनवतोय. तर प्लीज तुम्ही हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड स्किप न करता बघा. आम्ही तुम्हाला याच्यामध्ये सगळ्या डिटेल्स देणार आहे, काय काय स्कॅम बाहेर होतात, काय काय गोष्टी आहेत. सो खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ हा. तर मला असं वाटतं की कोणीच स्किप नाही करायला पाहिजे. आणि जे पण तुमचे मेकअप आर्टिस्ट फ्रेंड आहेत किंवा ज्यांना पण या फील्डमध्ये करिअर करायचं आहे, अशा लोकांना ही व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा, कारण की तुमच्या कामाला नाही तर त्यांच्या कामाला ही व्हिडिओ 100% येईल. तर विषय असा आहे की आम्ही जेव्हा या फील्डमध्ये आलो, म्हणजे मी आलो, या तर खूप पहिल्यापासून आहे. तर जेव्हा आपलं सखी आणि सखा चालू होतं, त्यावेळेस आम्ही बऱ्याच ठिकाणी मार्केट स्टडी केला की बाहेर काय चाललं आहे, कसं चाललं आहे, आणि सखी आणि सखामध्ये आपण बाकीच्यांपेक्षा काय चांगलं आणि काय वेगळं देऊ शकतो, आम्ही त्याबद्दल मार्केट स्टडी करत होतो. त्यावेळेस आम्हाला खूप सारे फ्रॉड्स जे स्टुडंटसोबत करतात ते आमच्या लक्षात आले. पण त्यानंतर आम्ही म्हटलं की ठीक आहे, आपल्याला त्यांच्याशी काही घेणदेण नाही आहे. आपण आपलं काम आणि आपली अकॅडमी हे आपल्या पद्धतीनेच, आपले जे रूल्स आहेत आपण जे त्या पद्धतीनेच सुरू करणार. आणि मग त्यानंतर ते तुम्ही बघता तर सखी आणि सखाची काय अकॅडमी चांगली चालू आहे. तर एक तुम्हाला शेअर केलं की सध्या काय फ्रॉड होते मार्केटमध्ये. आपल्याकडे एक स्टुडंट आले होते मागे एका अकॅडमीमधनं, बाहेरच्या, ते पण वेल नोन अकॅडमी होती आणि तिथून ते स्टुडंट आले होते आणि ते म्हणजे लिटरली सांगत होते की 6 मंथच्या कोर्समध्ये, आणि फीस पण चांगली होती. त्यांनी काही इंट्रोड्यूस नाही केलं, काही नाही की काय किती पोर्शन आहे वगैरे, काय पोर्शनमध्ये काय इन्क्लुडेड आहे, सिलेबस त्यांना सांगितलं नाही. बिलकुल. पण त्यांना सांगितलं की हा फुल कोर्स आहे. तर आता जो पण फ्रेशर असेल त्याला फुल कोर्स म्हणून त्याला असं वाटेल की अरे यार, हा फुल कोर्स म्हणजे याच्यामध्ये आपण हा कोर्स जॉईन केला की आपण एकदम परफेक्ट होणार, प्रोफेशनल होणार. त्या हिशोबाने लोक तिथं जॉईन करतात. आणि मग काही दिवसांनी जेव्हा त्यांना कळतं की ओके ठीक आहे, हे असं असतं तसं असतं, मग ते जेव्हा विचारतात की आम्हाला हे पण माहिती पाहिजे किंवा ते पण ॲडव्हान्स शिकायचंय, मग आम्हाला HD शिकायचंय, 3D शिकायचंय मेकअपमध्ये, किंवा मग हेअरकटमध्ये कलरिंग आणि कटिंग ॲडव्हान्स शिकायचं आहे, तर ते चक्क सांगतात की तुम्हाला त्याच्यासाठी ॲडव्हान्समध्ये एनरोल करावं लागेल, म्हणजे पुन्हा ॲडव्हान्स कोर्स जॉईन करावा लागेल सेपरेट फीस भरून. म्हणजे असं आहे की त्यांनी त्या फीजमध्ये त्यांना फक्त बेसिक शिकवलं, म्हणजे मेकअपचं बेसिक, हेअरचं बेसिक, स्किनचं बेसिक. आणि बेसिक पण असं होतं की स्मूथनिंग आणि स्ट्रेटनिंग शिकवली, रिबॉन्डिंग तुम्हाला ॲडव्हान्स मध्ये शिकवायचं. हा, आणि असं होतं की त्यांनी लेवल केल्यात त्यांच्या, लेवल 1, लेवल 2, लेवल 3 असं. तर लेवल 1 मध्ये ते बेसिक त्यांनी सगळं त्या पूर्ण फीजमध्ये त्यांना फक्त बेसिक शिकवलं. आणि जेव्हा स्टुडंट काहीतरी त्यांना त्या सिलेबसच्या, त्यांनी जो बेसिकचा सिलेबस बनवला त्याच्या बाहेरचं काही विचारलं, तर ते स्टुडंटला सांगायचे की यासाठी तुम्हाला नेक्स्ट लेवल एनरोल करावं लागेल, लेवल 2 एनरोल करावं लागेल, किंवा ॲडव्हान्सवाली लेवल तुम्हाला एनरोल करावं लागेल, त्याची फीस भरावं लागेल, मग आम्ही तुम्हाला याचं आन्सर देऊ, हे तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे. एक्झॅक्टली. आणि काही ठिकाणी तर आत्ता म्हणजे जस्ट रील्सवर बिलीव्ह करू नका, कारण की रील्समध्ये फक्त असं नाही, पण मोस्ट ऑफ टाइम होतं की फक्त कस्टमर कॅच करण्यासाठी दाखवलं जातं. तुम्ही त्यांचे रिव्ह्यूज बघा, रिअल फॅक्ट बघा, तुम्ही स्वतः तिथे जा आणि तुम्हाला काय सिलेबस काय शिकवतं हे तुम्ही पहिलेच बघा की तुम्हाला तिथे काय काय सिलेबस देणार आहेत, तेवढं तुम्हाला शिकवणार आहेत का, या सगळ्या गोष्टीची तुम्ही पहिलेच काळजी घ्या. आणि आणखी एक गोष्ट, बिगिनर्ससाठी सध्या मार्केटमध्ये 45 डेजचे कोर्सेस आहेत. 45 डेज प्रोफेशनल कोर्सेस बिगिनर्ससाठी आहेत. तर प्लीज 45 डेजमध्ये किंवा 3 मंथचा जो फुल कोर्स आता सध्या चालतोय, ज्याच्यामध्ये 1 मंथ हेअर, 1 मंथ स्किन आणि 1 मंथ मेकअप सांगतात, प्लीज तुम्ही स्वतः पण विचार करा की 1 मंथमध्ये तुम्हाला कसं सगळं येणं शक्य आहे. म्हणजे लिटरली तुम्ही जर स्किनचा कोर्स करताय तर तुम्हाला स्किनचं डीप नॉलेज पाहिजे, तुम्हाला त्यांच्या स्किनवर प्रॉपर काम करता आलं पाहिजे, ट्रीटमेंट्स देता आलं पाहिजे. एका महिन्यात ते शिकवतील, तुमची प्रॅक्टिस होईल असं पॉसिबलच नाही आहे. म्हणजे लिटरली जर तुम्ही एक स्पेशल कोर्स घेताय आणि तो 3-4 मंथचा घेताय, तो फाईन, तुमचं ते होईल,
तुम्ही त्यात परफेक्ट होऊ शकतात. पण तिन्ही कोर्समध्ये स्किन, हेअर आणि मेकअपमध्ये 3 महिन्यामध्ये किंवा 45 डेजमध्ये परफेक्ट होणं पॉसिबल नाहीये. इव्हन स्पेशल बॅच असतात बिगिनर्ससाठी 45 डेजच्या. तर आमचं एवढं म्हणणं की 45 डेजमध्ये आपण एखाद्या गोष्टीमध्ये प्रोफेशनल नाही होऊ शकत. तुम्ही 45 डेजचा कोर्स कोणासाठी आहे? जे लोक ऑलरेडी मास्टर आहेत, ते त्या फील्डमध्ये काम करतात आणि त्यांना काहीतरी अपडेट व्हायचं, काहीतरी नवीन शिकायचंय. रील्स मध्ये पण दाखवतात ना की आमचं स्टुडंट 15 दिवसात असं काम करतो, 10 दिवसात हे असं काम करतो. प्लीज, ज्यांना ते 10-15 दिवसात काम येत आहे ना, ते ऑलरेडी वर्किंग आहेत, त्यांनी ऑलरेडी कोर्स केलेला आहे आणि ते अपडेट होऊनच 10-15 दिवसात काम करू शकतात. माझ्याकडे 20 स्टुडंट होते. 20 स्टुडंट पैकी 4-5 स्टुडंटनी थोडाफार कोर्स केलेला होता, तर त्यांना ते येत होतं. पण बाकीच्या स्टुडंटना ज्यांना ब्रश कसे पकडायचे, ब्रश काय असतात, कोणते ब्रश कशासाठी असतात, कोणते प्रोडक्ट कशासाठी असतात, ते काहीच माहित नव्हतं. त्यांना ते समजायलाच 1-1.5 महिना गेला. सो इट्स नॉट पॉसिबल. म्हणजे प्लीज, जर तुम्ही कुठे जॉईन करताय, कमी वेळ कमी पैसा आहे, तर तुमचा तो पैसा पण गेला आणि तुमचा तो वेळ पण गेला आणि तुमचं स्वतःचं कॉन्फिडन्स कमी होईल. सो कमी पैसे आणि कमी पिरियडमध्ये शिकण्याचं सोडून द्या. प्रॉपर ठिकाणी जॉईन करा. आम्ही असं नाही म्हणत की तुम्ही इकडेच, पण जिथे पण जॉईन करताय तिथं प्रॉपर आधी स्टडी करा. किती कोर्स आहे, त्या कोर्समध्ये काय काय शिकवलं जाणार आहे, त्यात तुमचं पूर्ण नॉलेज तुम्हाला भेटणार आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. येस, तर हेच म्हणजे आमचं की 45 डेजमध्ये बिगिनर्ससाठी नाही, 45 डेजचा जो कोर्स आहे तो मास्टरसाठी आहेत, जे ऑलरेडी खूप एक्सपर्ट आहेत, त्यांना फक्त अपडेट व्हायचं आहे. तर आम्ही आमच्याकडे आलेल्या स्टुडंटला कधीच प्रिफर करत नाही की तुम्ही 1-1.5 महिन्याचा कोर्स जॉईन करा, जर ते फ्रेशर असेल तर. इव्हन काही लोक आमच्याकडे येतात की माझं बेसिक झालंय, मला ॲडव्हान्स करायचं आहे, आणि जेव्हा ते ॲडव्हान्ससाठी जॉईन करतील, तर एक अशी केस झालेली की एकाने आम्हाला सांगितलं की मला बेसिक पूर्ण येतं, मला ॲडव्हान्स फक्त शिकवा. आणि जेव्हा डायरेक्टली तिला ॲडव्हान्स शिकवायला घेतलं, तर तिचं बेसिक बिलकुल पण क्लिअर नव्हतं. आणि तिचं बेसिक क्लिअर नाही म्हणजे तिला लायनर माहिती नाही, तिला ब्लशर, कॉन्टोर, हायलायटरचं प्लेसमेंट माहिती नाही, लिप शेपिंग करता येत नव्हतं. सो ती ॲडव्हान्स कसं काय डायरेक्ट शिकेल? मग आम्ही कितीही धडपड केली तरी तिला ते अचीव्ह करता नाही आलं जे तिला पाहिजे होतं. म्हणजे बेसिक गोष्ट आहे, आपण एखाद्या फील्ड बद्दल आपण एकदम नवीन आहे, आपण त्या फील्डमध्ये जातो, तर आपणच 45 डेजमध्ये काय शिकणार? आता ह्यामध्ये एवढा सगळा मोठा सिलेबस आहे, वॉस्ट सिलेबस आहे. त्यामध्ये तुम्हाला काय म्हणतात ते ब्रश नॉलेज, तुमचं प्रोडक्ट नॉलेज हे शिकण्यासाठीच तुम्हाला 1 ते 1.5 महिना जातो. त्यानंतर तुम्ही त्याच्या त्या टेक्निक्स कधी शिकणार, तुम्ही ते प्रॅक्टिस कधी करणार, तुम्ही ते रिअल लाईफवरती मॉडेल्सवरती अप्लाय कधी करणार, त्याच्यावर तुम्ही प्रोफेशनल कधी होणार? आणि आता तर नवीन 1-1.5 महिन्याचा कोर्स आहे, त्याच्यामध्ये 45 डेजचा वगैरे कोर्स आहे. त्याच्यामध्ये 20 दिवस मेकअप, 10 दिवस हेअरस्टाईल, 10 दिवस नेल आर्ट, 10 दिवस स्किन. कसं पॉसिबल? व्हॉट इज दिस? म्हणजे लोकांना येडं बनवताय का पागल? ही लोक पण बिलीव्ह करतात आणि जॉईन करतात. लोक रील्स बघतात, लिटरली रील्स बघतात की असं आहे, हे आहे, ऍडमिशन करतात, पण त्यांना नंतर पस्तावा होतो. ही व्हिडिओ बघून इतके लोक रिलेट करणार आहेत ना, जे कमेंट मध्ये सांगतील की आमच्यासोबत पण असं झालंय. पण असं म्हणजे शक्यच नाहीये ना. तुम्हाला त्या गोष्टीचं नॉलेज मिळेल की नेल आर्ट म्हणजे काय आहे, स्किन मध्ये काय काय इन्क्लुडेड असतं, मेकअप मध्ये काय आहे, पण तुम्हाला त्या गोष्टी येणार नाहीत. आणि प्लीज, या फील्डमध्ये बघून चालणार नाही. मला अख्ख्या जगाचं सगळं येतं, पण मला काय येतं ते तुमच्या कामाचं नाही, ते तुम्हाला आलं तरच तुमचा फायदा आहे ना. येस, तर 45 डेजमध्ये शिकणं हे पॉसिबल नाही आहे बिगिनर्ससाठी, हेच आम्हाला म्हणायचं आहे. जर तुम्हाला बेसिक येत आहे, तुम्हाला खरंच जेन्युइन नॉलेज आहे त्या गोष्टीचं, तर शुअरली तुम्ही जॉईन करा ते जे 45 शॉर्ट टर्मचे कोर्स आहेत ते. बट तुम्हाला नाही जर तुम्ही बिगिनर्स आहात तर काही करू नका. कारण असं पण ऐकलंय की लोकांना 6 महिन्यात कमाई करायची असते, 12 महिन्यात कमाई करायची असतं. असं पॉसिबल नाहीये. तुम्हाला हार्डवर्क करावं लागेल, तुम्हाला वेळ द्यावा लागेल त्या गोष्टीसाठी, तरच तुम्ही परफेक्ट व्हाल. आणि याच्यामुळे काय होतं ना, जे लोक 45 डेजचे कोर्स करतात ते त्या कोर्समधनं थोडंसं प्रोडक्ट नॉलेज, थोडंसं ब्रश नॉलेज आणि लास्टला आयलायनर वगैरे कसं लावायचं एवढंच ते त्याच्यातनं शिकत असतील असं मला वाटतं. आणि त्यानंतर त्यांना परफेक्ट व्हायला आणखी 3-4 वेगळे कोर्सेस जॉईन करावे लागतात. त्यांना फर्स्ट कोर्समध्ये त्यांना एवढंच कळतं की ऍक्च्युली ही इंडस्ट्री कशी, याच्यामध्ये कसं काम होतं, थोडंसं त्यांना ते ॲटमॉस्फिअरचं थोडं त्याच्यामध्ये आणि काय होतं ना, नॉर्मल व्हायचं ट्राय करतात. या फील्डमध्ये वुमन्स आहेत, मुली आहेत, आणि मग ते असं बिन प्रॉपर नॉलेज घेता ते कोर्स जॉईन करतात आणि मग त्यांना पूर्ण शिकवलेलं नसतं, तर घरी सांगू पण नाही शकत, पुन्हा रिइन्व्हेस्ट पण नाही करू शकत, तर खूप प्रॉब्लेम पण होतो.
आणि एक दीड 2 लाख फीस असते एका कोर्सची. एवढं तुम्ही करून पण तुम्हाला फक्त बेसिकच त्याच्यामध्ये तुम्हाला कळतंय आणि त्यानंतर परत तुम्हाला 3-4 वेळेस कोर्स दुसरे जॉईन करावे लागतात आणि त्यानंतर तुम्ही कुठेतरी चांगलं काम करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ किती जातोय, तुमचा पैसा तर जातो पण तुमचा वेळ किती जाणार की तुम्ही 5-6 ठिकाणी वेगळे कोर्सेस करणार. त्यामुळे तुम्ही 5-6 ठिकाणी वेगळं थोडं समजून घेणार. एक्झॅक्टली. यामध्ये तुमचे जास्त एफर्ट्स आहेत की तुम्हाला ते करायचं म्हणून तुम्ही ते करताय. पण बाहेर खूप खतरनाक स्कॅम चाललाय. अकॅडमीज आहेत, खूप स्कॅम आहे, खूप फ्रॉड आहे. त्यांना घेणं देणं नाही की तुम्हाला येईल की नाही येणार, तुम्ही परफेक्ट होणार की नाही येणार. ऍक्च्युली आम्हाला काही इन्क्वायरीज येतात की तुम्ही 3 महिन्यात कोर्स संपत नाहीत का, तुमचं पॉसिबल नाहीये का. पण आणि अक्षय पण बऱ्याच वेळ मला बोलतो की बघा ना आपण काही मॅनेज करू शकतो का. तर तेव्हा आमच्या दोघांचं डिस्कशन होतं तर मी अक्षयला तेच समजवते की बघ नाही पॉसिबल आहे 3 महिन्यात. आता आमचा जी लास्ट बॅच होती मेकअप आणि हेअरस्टाईलचा कोर्स होता 3 महिन्याचा. लिटरली 5 मंथ लागले आमच्या स्टुडंटला. 5 मंथ. 3 महिन्याचा म्हणजे ऑफिशियल तो कोर्स आमचा 2च महिन्याचा आहे. त्या कोर्सला आम्ही 5 महिने एक्सटेंड केलं. का बरं? कारण की आम्हाला पाहिजे प्रॉपर म्हणजे हेच नव्हतं होत. आणि माझ्याकडे असं म्हणजे आमच्याकडे असं आहे की सखी सखामध्ये की आम्ही टॉपिक जोपर्यंत एक क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही पुढचं टॉपिक घेत नाही. मग सगळे टॉपिक कम्प्लीट व्हायलाच आम्हाला 5 महिने लागले. मग मी अजूनही ते मला मोठं कोड आहे लोक 45 डेज मध्ये 1.5 महिन्यामध्ये कसं कंप्लीट करतात करत राहते खरंच की 45 डेज मध्ये किंवा 3 मंथ मध्ये लोक सगळा सिलेबस कसा कव्हर करत असतील. म्हणजे जे करतात त्यांना हँड्स ऑफ की 3 महिन्यात पूर्ण. आणि यामुळे काय होतं माहितीये का, लोक कसाही रिझल्ट देतात, काही येतं, मग हेअर खराब होतात, मग स्किन खराब होती, मेकअप बरोबर. आणि त्यामुळे लोकांचा ना विश्वास उडत चाललाय. त्यामुळे लोक ट्रस्ट पण नाही करत. राईट. तर सखी आणि सखामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवलं जातं. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला एखादी गोष्ट एखादा टॉपिक क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही पुढेच जात नाही. जेव्हा तुम्हाला तो टॉपिक 100% क्लिअर होईल, 100% सगळ्या स्टुडंटला येईल, त्यानंतर आम्ही पुढचा टॉपिक चालू करतो आणि स्टेप बाय स्टेप सगळ्यांची प्रॅक्टिस करून घेतो. त्यामुळे आमच्याकडनं जे स्टुडंट बाहेर येतात ना ते 100% प्रोफेशनल आणि परफेक्ट झालेले असतात. म्हणजे विचार करायची गोष्ट आहे, तुम्हाला 45 डेजमध्ये तुम्हाला सगळा समुद्र दिला पण तुम्ही तेवढं कन्झ्युम नाही करू शकत ना 45 डेजमध्ये. तुम्हाला सांगणार किती पण सांगाल पण आपली कॅपॅसिटी असते कन्झ्युम करायची. कारण आपण एवढंच घेऊ शकतो एवढ्या पिरियड ऑफ टाईममध्ये. तुम्ही नाही 45 डेजमध्ये सगळं शिकू शकता. पण त्यासाठी आम्ही आमचा कोर्सच असा डिझाईन केलाय की 9 महिने लागले, 1 वर्ष लागलं, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही बिलकुल पण आम्ही प्रॉफिट लॉस काहीच बघत नाही. आम्ही फक्त एकच गोष्ट बघतो की आमच्याकडनं जो स्टुडंट बाहेर जाईल त्याने उद्या जाऊन आमचं नाव घ्यायला पाहिजे की हा यार आपण इथे पैसे इन्व्हेस्ट केले, इथे आपल्या पैशाचं काहीतरी चीज झालं. म्हणजे आम्ही स्टुडंटची जेव्हा फीज घेतो ना आम्हाला त्याची कळकळ असते की यार त्यांनी किती मेहनत करून ती फीज आमच्यावर ट्रस्ट करून ते आमच्याकडे भरतात आणि आम्ही त्या पद्धतीने त्यांना ते शिकवतो, त्यांना इकडनं ट्रेन करतो. त्यांच्यापेक्षा जास्त आमची धडपड असते की यार नाही आपल्याकडनं बाहेर गेलेला स्टुडंट हा 100% प्रोफेशनल झालेला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर खरं तुम्ही बाहेर बघाल ना मार्केटमध्ये तुम्ही कुठला पण कोर्स जॉईन करा, 1 महिन्यात असो, 2 महिन्यात असो, 3 महिन्यात असो. म्हणजे त्यांना ना एकदा तुम्ही कोर्स जॉईन, मला लिटरली असं म्हणजे, आणि मी खरंच त्या गोष्टीसाठी नेहमी फील करते की एकदा फीस भरून झाली किंवा मग एकदा म्हणजे तुम्हाला येतं नाही येत, तुम्ही नाही आल्या ह्याच्याशी लोकांना काही घेणं देणं नसतं. किंवा मग तुमचं नाही झालंय तर मग आता 5-6 डेज किंवा 10 डेज तरी कोर्स वाढवून द्यायचा, असं कुठेही होत नाही. 45 डेज, 30 डेज, 3 मंथ झाले की तुमचा कोर्स कम्प्लीट होऊन. म्हणजे तुमचा 1 महिन्याचा कोर्स झाला त्यानंतर 1 दिवस पण तुम्हाला तिथे एक्स्ट्रा थांबू देणार नाही. कारण की त्यांची नवीन बॅच लगेच रेडी असते. त्यांना काय घेणं नाही तुमचं झालं की नाही झालं. कारण की त्यांच्या बॅचमधले 2-3 स्टुडंट असतात, त्यांना जमत असतं, त्यामुळे बाकीच्यांचं त्यांना घेणं देणं नसतं. पण आपल्याकडे तसं नाही आहे. आपल्याकडे 20 स्टुडंट आहेत, 25 स्टुडंट आहेत, 25चे 25 स्टुडंट परफेक्टच झाले पाहिजे, तेव्हाच आम्ही एक गोष्ट पुढे घेतो. त्यामुळे आम्ही बॅचही डिक्लेअर करत नाही पटकन किंवा फिक्स नसते की आमची सेकंड बॅच कधी होणार आहे. जसं सखी आणि सखामध्ये मोस्ट ऑफ टाइम आम्ही प्रत्येक गोष्टीला म्हणजे प्रत्येक जे आहे हेअर असो, स्किन असो, मेकअप असो, त्याचं प्रॉपर थेअरी नॉलेज देतो. त्याचे टॉपिक्स आहेत, त्या टॉपिकनुसार तुम्हाला शिकवलं जातं. प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर, थेअरी झाल्यानंतर ती तुम्हाला किती समजली आहे किती नाही हे बघण्यासाठी त्याची एक्झाम घेतली जाते. आणि एक्झाममध्ये जर काही स्टुडंट्सला नाही समजलं तर त्यांची पुन्हा थेअरी घेतली जाते. प्रॅक्टिकलला पण 100% आम्ही तेवढंच इम्पॉर्टन्स देतो जितका थेअरीला इम्पॉर्टन्स देतो.
कारण ह्या फील्डमध्ये जितका हँड्स ऑन तुम्हाला मिळेल तितके तुम्ही परफेक्ट व्हाल. आणि आमच्याकडे माहीत म्हणजे मी एवढं सांगेन, आमच्याकडे खतरनाक हँड्स ऑन प्रॅक्टिस आहे. म्हणजे उगाच नाही म्हणत आहे, आम्ही डे फर्स्टपासून आम्ही प्रॉमिस करतो लोकांना की आमच्याकडे जर तुम्ही आला ना, सखी यांचा तुम्ही ॲडमिशन घेतलं ना, तुम्ही प्रोफेशनल होऊन बाहेर जाल याची गॅरंटी आमची. कारण की आम्ही, तुम्ही विचार करा ना, कोण 2 महिन्याचा कोर्स 5 महिने कोण चालवेल. आणि आम्ही सांगतानाच सांगतोय की आम्ही असिस्टंट बनवायचेच नाही आम्हाला सखी यांच्यामध्ये, की कुठे जाऊन असिस्ट करतील किंवा काय. आधीचे पण आमचे रेकॉर्ड असेच आहे की आमच्या स्टुडंट्सनी प्रॉपर स्वतःच सलून किंवा फ्रीलान्सर्स असो काही असो त्यांनी स्वतःच ओपन केलंय. आणि आत्ताचे पण स्टुडंट आमचे तसेच आहेत. आणखी गोष्ट मला आता आठवली की आपण कुठल्या अकॅडमीचं वगैरे नाव नाही घेणार, पण आमच्याकडे एका अकॅडमीमधनं कोर्स कम्प्लीट करून आमच्याकडे आले होते आपल्या सखी यांच्यामध्ये जॉब वेकेन्सीसाठी. तर मग तेव्हा त्यांचा इंटरव्ह्यू जेव्हा घेतला तेव्हा मॅमला कळालं की यांना बेसिक पण यांच्याकडे नॉलेज नाहीये. आणि वेल नोन अकॅडमी मधनं त्यांनी ते कोर्स कम्प्लीट केला. ते पण छोट्या छोट्या गोष्टी की वॅक्सचे किती टाईप आहे, मग तुला कोणत्या प्रकारचं वॅक्स येतं, मग मॅनिक्युअर पॅडिक्युअर मध्ये काय असतं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा त्यांच्या हे आम्हाला शिकवलंच नाही आमच्या इकडे, हे आम्हाला शिकवलंच नाही आमच्या इकडे, असं झालं तसं झालं, हे झालं ते झालं. मग तेव्हा आम्हाला आणखी कळतं यार बाहेर खरंच एवढा स्कॅम चाललाय ना की फक्त तुम्ही सोशल मीडियावर बघता किंवा एखाद्या गोष्टीचं नाव आहे म्हणून तिकडे तुम्ही ऍडमिशन घेता, पण तुम्हाला नंतर कळतं की अरे यार नाही, आपला पैसा इकडे वाया गेलाय. खूप खूप खतरनाक आहे. म्हणजे एखाद्या माणसाला परफेक्ट व्हायचं ना, त्याला 5-6 ठिकाणी कोर्स वेगळे वेगळे जॉईन करावे लागतात. तुमचा टाइम ऑफ पिरियड किती वाया जातो याच्यामध्ये. एक्झॅक्टली. आणि अजून एक गोष्ट मी स्वतः एक्सपिरियन्स केली आहे की स्किन किंवा हेअरमध्ये तर ओके फाईन, म्हणजे नाहीच करत मोस्ट ऑफ टाइम. लाईक जर तुम्ही पर्टिक्युलर असं होतं की जर पर्टिक्युलर तुम्ही हेअर अकॅडमी जॉईन केली तरच तुम्हाला प्रॉपर नॉलेज मिळतं, पर्टिक्युलर तुम्ही स्किन अकॅडमी केली तर तिथं स्किनचं नॉलेज मिळतं, आणि पर्टिक्युलर तुम्ही जर मेकअप अकॅडमी केली तर तुम्हाला मेकअपचं नॉलेज मिळतं. पण आमच्याकडे तसं नाही आहे. तुम्ही एकाच रूफ खाली तिन्ही गोष्टी परफेक्टली शिकणार आहात. त्यामुळे आणि प्रत्येक म्हणजे ते हे स्किन असो, हेअर असो, मेकअप असो, तितकंच प्रॉपर सगळं बेसिक टू ॲडव्हान्स सगळं शिकवलं जातं. आणि आता मी तुम्हाला सांगत होतो आपल्याकडे जे एक ॲडमिशन आलं होतं, म्हणजे बाहेरून आलं होतं, तर तिथे त्यांनी ज्यांनी 1.5-2 लाख फीस भरली आणि त्यामुळे त्यांना पूर्ण बेसिक शिकवलं. आणि तिथे त्यांनी विचारलं की हळदवाला काहीतरी विचारलं, त्यांना हळद त्यांच्या चेहऱ्यावर जर त्यांनी त्यांच्या मॅमला विचारलं की आमच्या चेहऱ्यावर हळद लागली असेल तर मग सॉरी ब्राईडच्या चेहऱ्यावरती जर हळद एंगेजमेंटला कुंकू लावलेले, अच्छा अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. तर मग ते रिमूव्ह कसं करायचं, तर त्या टीचर्सनी त्या तिथलच्या यांनी त्यांना काय आन्सर केलं असेल की याच्यासाठी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये एनरोल करावं लागेल, यासाठी तुम्हाला आपला नेक्स्ट कोर्स जॉईन करावं लागेल, हे तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल. म्हणजे तुम्ही बघताय का असला खतरनाक स्कॅम. मी त्या मॅम सोबत बोलतो, मॅमने मला आतमध्ये बोललं की अरे अक्षय बघ असं असं हे बघ काय सांगतायत. तर मी पण एवढा शॉक झालो ना ऐकून, केलं बापरे, आणि आपण एवढं नॉलेज आपल्या स्टुडंट्सला असंच देतोय. आणि द्यायलाच पाहिजे ना. तुम्ही एवढी फीस भरताय तर 100% तुम्ही एकाच अकॅडमी थ्रू, एकाच जिथे पण तुम्ही कोर्स करता तिकडनंच तुम्ही प्रोफेशनल व्हायला पाहिजे. तुम्हाला 4-5 ठिकाणी वेगळे वेगळे कोर्स लावायची गरज नाहीये. आम्ही स्टुडंटला सरळ सांगतो ॲडमिशन आल्या दिवशी की आमच्याकडे तुम्ही जेव्हा ॲडमिशन घ्याल ना, तुम्हाला याच्यानंतर कुठेच दुसरीकडे कोर्स करायची गरज नाही पडणार. अपडेट करावं लागेल, कारण अपडेट व्हावंच लागतं या फील्डमध्ये. नवीन नवीन गोष्टी येत असतात. पण तुमचं बेसिक जो तोपर्यंत आजपर्यंत काय ऍडव्हान्स आहे ना, ते इतकं क्लिअर झालेलं असणार आहे. सो तुम्हाला त्याबद्दल कधीच प्रॉब्लेम येणार नाही की काय आहे काय. तुम्हाला सेम कोर्स परत परत करायची गरज नाही. ऑब्व्हियसली अपडेट व्हावंच लागणार आहे. 5-6 वर्षांनी 6 महिन्यांनी काहीतरी नवीन नवीन गोष्टी येतात, त्या आपल्याला सगळ्यांना तर शिकावं लागतात. तर अपडेट होणं हा एक वेगळा भाग. पण तुम्हाला सेम कोर्स रिपीट करायची गरज पडणार नाही जर तुम्ही सखी आणि सगळ्यामध्ये ॲडमिशन घेतलं तर. कारण की मला बाकीच्या अकॅडमीमध्ये मी माझ्या अकॅडमीची आमच्या अकॅडमीची गॅरंटी देऊ शकतो की आमच्याकडे अशा पद्धतीने शिकवलं जातं की आमच्याकडे आलेला स्टुडंट याला कुठे परत कोर्स करायची गरज पडत नाही. तो 100% प्रोफेशनल परफेक्ट होतो. अजून एक गोष्ट मला शेअर करायची आहे की हेअरस्टाईल असो किंवा मेकअप असो, तर ज्यांच्याकडे तुम्ही शिकायला जाताय ना, प्लीज त्यांचा प्रोफाईल प्रॉपर बघा. कारण मोस्ट ऑफ टाइम मी बघितलंय की एकच टेक्निक असते, आयशॅडो सेम, सगळं सेम आणि पूर्ण प्रोफाईलवर त्यांचा सेम मेकअप असतो. आणि तेच सेम मेकअप तुम्हाला 10 मॉडेलवर दाखवले जातात. सेम मेकअप, त्याच्यात काहीही व्हेरिएशन नसतं, काहीच नसतं. आणि हेअरस्टाईल अशा दाखवल्या जातात ज्या तुम्ही तुमच्या ब्राईडला यूज पण नाही करू शकत.
सो प्लीज प्रॅक्टिकली तुम्हाला कोणतं काम युजफुल आहे, कोणत्या हेअरस्टाईल युजफुल आहे त्याचं थोडं स्टडी करा आणि मगच तुम्ही क्लासेस जॉईन करा. सखी आणि सखामध्ये तुम्हाला फेसच्या शेपनुसार आणि टोननुसार, फेसच्या शेपनुसार आणि टोननुसार मेकअप शिकवला जातो. आणि जर तुम्ही आमचं मेकअप पण बघितलं ना तर तुम्हाला एकदम ड्रास्टिक व्हेरिएशन दिसेल. ओके, ही ब्राईड वेगळी दिसते, ती ब्राईड वेगळी दिसते, ती ब्राईड वेगळी दिसते, प्रत्येकात काहीतरी युनिक दिसेल. तसं तुम्ही अजून ब्राईड जे तुम्ही जिथे जॉईन करताय तिथे पण त्यांचं पण काम चांगलं असेल, आम्ही कोणाला नाव नाही ठेवत आहे, बट चेक करा की त्याच्यामध्ये व्हेरिएशन आहे की रिपीटेडली तेच 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 होत आहे. आणि इकडे तुम्हाला एखाद्याचा फेस बघून टोन बघून त्याच्यावरती कसा मेकअप चांगला वाटेल, त्यावरती कुठली हेअरस्टाईल चांगली वाटेल हे सगळं शिकवलं जातं. उगाच काहीतरी रॅन्डम की ही हेअरस्टाईल फिक्स, हा मेकअप फिक्स तुम्ही कोणावर पण अप्लाय करायचं नाही. प्रत्येकाच्या फेसनुसार, प्रत्येकाच्या टोननुसार सगळ्यावरती वेगळा वेगळा मेकअप असतो. आजकाल ना लोक खूप असं मिसगाईड करतात, लिटरली रील्स वरती खूप खतरनाक मिसगाईड करतात खूप मिसगाईड. मी आताच रील टाकला होता ब्रश बद्दल की ब्रश असा पकडा, ब्रश तसा पकडा, असा करा, तसं करा, असं काही पकडा, मागे पकडा, इकडे पकडा, अजून एवढा ह्या अँगलनी पकडा, ह्या अँगलनी पकडा. या बऱ्याच गोष्टी मी पण बघितल्यात रील्स वरती आणि खूप सारी गोष्टी. मग ते फाउंडेशन अप्लाय करताना असो, ब्युटी ब्लेंडर बद्दल असो, ब्लशर, कॉन्टोर, हायलायटर बद्दल असो, आयशॅडोज बद्दल असो, इतकं मिसगाईड केलं जातं आणि त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होतात. सो सगळ्यात पहिले तर तुम्हाला फेस शेप आणि फेसचं टोन प्रॉपर, आय शेप कसा आहे याचं जर प्रॉपर नॉलेज असलं तर त्याला इन्हान्स कसं करायचं तेव्हा तुम्ही करू शकता. आणि म्हणजे एक तर सगळ्यात मोठी गोष्ट विटिलिगो स्किन. प्लीज विचार करा, विटिलिगो स्किन कोड ज्याला म्हणतात, ती ब्राईड किती येते तुमच्याकडे? एक तरी येते का? हजारातून एक ब्राईड असते विटिलिगो. आणि त्या विटिलिगो नावाखाली लोक एवढं प्रोपोगंडा करता. प्लीज युजफुल गोष्टी दाखवा. डस्की स्किन किंवा ब्लॅक स्किनवर मेकअप दाखवा ना त्याच्यापेक्षा, म्हणजे तुम्हाला ते यूज होईल. कारण ऑलरेडी महाराष्ट्रात, इंडियामध्ये वेटी स्किन किंवा ब्लॅक टोनचे लोक जास्त आहेत, त्याच्याबद्दल प्रॉपर नॉलेज द्या ना. सो ह्या गोष्टी प्लीज तुमच्यासोबत होऊ नका देऊ. जे तुमच्या कामाचं आहे तेच घ्या. कारण की आता 10th झालेल्या मुला मुलींना या फील्डमध्ये करिअर करायचे आणि खूप अशा गोष्टी बघून ते मिसगाईड होतात, कुठेतरी ऍडमिशन घेतात आणि त्यामध्ये त्यांचे बरेचसे वर्ष वाया जातात. त्यांचा कॉन्फिडन्स एक तर लो होतो की फर्स्ट टाइम ते अशा कुठेतरी 45 डेजच्या कोर्समध्ये जातात आणि तिथं त्यांना कळतं की चायला 45 डेजमध्ये आपण एवढे फीस भरले आहेत आणि आपल्याला इथं काहीच जमत नाहीये. मग ते सोडून देतात. बरेचसे लोक असे असतील त्यांनी ते सोडून दिलं असेल, पण तसं नाही आहे. तुम्हाला एक प्रॉपर तुम्ही ना पहिले हे विचार करा की तुम्हाला हा एवढा मोठा सिलेबस आहे, हा 45 डेजमध्ये शिकणं पॉसिबल आहे का? फीसचं तर गोष्ट तुम्ही बाजूला ठेवा, पण 45 डेजमध्ये शिकणं पॉसिबलच नाही आहे. तुम्ही क्लास जॉईन करताना त्यांचा सिलेबस बघा, त्यांचा ड्युरेशन बघा, ह्या सिलेबसला हे किती ड्युरेशन देतात आणि ते सगळा विचार करून तुम्ही एखादा क्लास जॉईन करा. आणि त्या सिलेबसमध्ये माझ्या सगळ्या गोष्टी कव्हर होत आहेत का हे पण प्लीज चेक करा. आम्ही ऍडमिशन झाल्या सगळ्या स्टुडंटला आम्ही पहिले सिलेबस देतो की हे सगळं आम्ही तुम्हाला शिकवणार. आणि हे तुम्ही पण टिक करायचं की तुमचं याच्यात काय झालंय, काय नाही झालंय वगैरे सगळं. आणि फक्त शिकवणार नाही, तुम्हाला ते येणार पण. ही गॅरंटी आम्ही दरवेळेस प्रत्येक व्हिडिओत मी सांगितले की जोपर्यंत तुम्हाला एखादी गोष्ट येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला शिकवणार. तुम्ही 100दा चुकले, 1000दा चुकले, 1,00,000 वेळा तुम्ही चुका. आता मला आठवलं, लोक त्यांच्या म्हणजे सिलेबस असतो किंवा त्यांचं जे हे येतं इंस्टाग्रामवर, त्यामध्ये सांगतात या कोर्समध्ये तुम्हाला 5 लुक दाखवल्या जातील, या कोर्समध्ये तुम्हाला 6 हेअरस्टाईल शिकवल्या जातील, 10 हेअरस्टाईल शिकवल्या जातील. प्लीज एक मेकअप जरी तुम्हाला आला ना, तुम्ही 1000 लुक क्रिएट करू शकता. त्याच्यामुळे तसं त्या भानगडीत पडू नका. तुम्हाला काय आलं पाहिजे की तुमचा फेस शेपनुसार आणि स्किन टोननुसार जर तुम्हाला काम करता आला ना, तुम्ही कुठलाही मेकअप करू शकता. ऑब्विसली तुमचं जर हेअरस्टाईलिंग मध्ये जर तुम्हाला बेसिक क्लिअर आहे की जर विरळ केस आहेत, थिन आहेत, तर त्याला कसं काय करायचं, जर शॉर्ट हेअर्स आहे तर त्याच्यावर कसं काम करायचं, त्याचा बाउन्स कसा वाढवायचा, त्याला कसं काय फेसनुसार आपण त्याला कसं शेप देऊन कोणती हेअरस्टाईल करायचं, हे बेसिक जर तुमचं क्लिअर असेल, पुलिंग कसं करायचं, स्प्रेडिंग कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी जर बेसिक तुमच्या खूप छान असतील ना, तर तुम्हाला हेअरस्टाईल 10 काय 15 काय 100 हेअरस्टाईल येतील. पण त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक पूर्ण पाहिजे. फक्त एक कर्ल करून दाखवलं आणि कर्लच्या 10 हेअरस्टाईल करून झालं म्हणजे 10 हेअरस्टाईल होतात का? नाही.
तुम्हाला प्रत्येकाच्या फेसनुसार टोननुसार ह्याच्यामध्ये आपण काय व्हेरिएशन देऊ शकतो, ह्याच्या फेसनुसार ह्याला काय चांगलं वाटेल यानुसार तुम्हाला मेकअप करता यायला पाहिजे. जर तुम्हाला एकच मेकअपचा प्रकार माहिती, तुम्हाला काहीतरी हेअरस्टाईल मध्ये, तुम्ही तेच प्रत्येकाने कॉपी पेस्ट नाही करू शकत. राईट, एक्झॅक्टली. जसं हेअरच्या कोर्समध्ये कटिंगमध्ये फेसनुसार हेअरचं काय टेक्स्चर आहे, काय आहे, तुम्हाला किती त्याला हे करायचंय, त्यानुसार तुम्ही जर पहिले स्टडी केला तर तुम्हाला प्रॉपर हेअर कट करता येतो. कलरमध्ये फक्त बेसिक कलर माहिती असणं गरजेचं नाही, तुम्हाला ते कलर कट करता आले पाहिजे, न्यूट्रलाइज करता आले पाहिजे, कलरचं प्रॉपर शेडिंग करता आलं पाहिजे, तरच तुम्ही कट अँड कलरमध्ये पण काम व्यवस्थित करू शकता. या सगळ्या गोष्टीमुळे ना 10वी 12वी किंवा मग ते स्टुडंट खूप जास्त मिसगाईड होत आहे. त्यामध्ये हे सांगायचं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. जर तुम्ही ॲडमिशन घेते, तुम्हाला या फील्डमध्ये करिअर करायचे, तर या सगळ्या बारीक गोष्टींचा विचार करा. कारण काय होतं, तुम्हाला सांगणारे कोणी नसतं. आपण एखादा रील्स बघतो, काहीतरी बघतो सोशल मीडियावर, तर आपण ॲडमिशन घेऊन टाकतो, नंतर खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. आत्ताच आमच्याकडे एक स्टुडंट जॉईन झालाय, त्याला 6 महिन्यातच त्याचं सलून टाकायचं होतं. सो आम्ही त्याला सगळ्यात पहिले क्लिअरली सांगितलं, आम्ही त्याला म्हणतो की आम्ही 9 महिने लागतील कोर्सला, तो म्हणतो आपण 5-6 महिन्यात नाही कम्प्लीट करू शकत. आम्ही त्याला समजवलं की बघ, तुला परफेक्ट व्हायचंय, तुला 9 महिने नाही, वर्ष लागू शकता, पण तू परफेक्ट झाल्यावरच तुझं सलून टाक. तू अर्धवट जर करून सलून टाकलं तर तुला पुन्हा कुठेतरी शिकायचं, पुन्हा सलून. म्हणजे आम्हाला असे स्टुडंट्स भेटतात, म्हणजे ज्यांना भेटतंय की समोरचं त्यांना टीचर्स म्हणतात की हा 2 महिन्याचा कोर्स आहे, आम्ही 4 महिने शिकवतो तुला. एक्झॅक्ट. त्यांना ते नको, त्यांना 2 महिन्यातच फ्री व्हायचं आणि त्यांचं कमवायला लागायचं. असं नसतं ना. आमच्याकडे कितीतरी स्टुडंट वापस गेले आमच्या जेन्युइन रिव्ह्यूमुळे की तुमचं बेसिक नाहीये, मग तुम्हाला बेसिक पण करावं लागेल. खरंच खूप ऍडमिशन आमचे वापस गेलेत, कारण की ते आमच्याकडे येतात की 1 महिन्याच्या कोर्ससाठी. आम्ही त्यांना क्लिअर सांगतो की आमचा पहिला क्वेश्चन असतो की तुमचं बेसिक झालंय का. ते ऍडव्हान्स करण्यासाठी येतात. आम्ही त्यांना पहिला क्वेश्चन, तुमचं बेसिक झालंय का, ते म्हणतात नाही. आम्हाला हो जरी म्हटले तरी आजकाल जे घरी मेकअप करताना सेल्फ, त्यांना पण माहित आहे लायनर कसं लावायचं, ब्लशर कसं लावायचं, पण कोणत्या फेसवर कसं लावायचं हे नाही माहिती आहे ना. राईट. तर मग त्यामुळे आमचे बरेच त्यांना असं वाटतं की अरे यार इकडे का असं आहे की एवढा वेळ लागतो एवढं ते. आणि आम्ही ते ऍडमिशन नाही घेते, आम्ही त्यांचं ऍडव्हान्समध्ये ऍडमिशन होऊच देत नाही, आम्ही घेतच नाही. आणि आम्हाला माहिती आहे की नंतर काय स्ट्रगल करावं लागतं, कारण की पॉलिसीच आहे की आमच्याकडनं परफेक्टच जायला पाहिजे. तर आम्ही डायरेक्ट ऍडव्हान्स कोर्समध्ये ऍडमिशन त्याचं घेऊ शकत नाही. म्हणजे बाहेर तुमचे ना ऍडमिशन होतील, तुम्ही म्हणले की आम्हाला 30 डेजमध्ये शिकायचं, तुम्हाला शिकवतील, पण तुम्ही 30 डेजमध्ये तेवढं घेऊ नाही शकणार. तुम्हाला प्रोडक्ट नॉलेज तुम्हाला 1-1.5 महिना लागेल. तर आम्ही ते नाही करत, आम्ही ऍडमिशनच ते घेत नाहीत. आम्ही त्यांना जेन्युअनली सांगतो की तुमचं 30 डेजमध्ये होणार नाही, तुमचा बेसिक क्लिअर नाही आहे, तुम्हाला 3 महिन्याचा तरी कोर्स करावा लागेल, तेव्हा तुम्ही परफेक्ट व्हाल. तर ते आमच्याकडे त्याचं ॲडमिशनच होत नाही. म्हणजे जे लोकांनी आमच्यावर आत्तापर्यंत ट्रस्ट ठेवला आहे ते लोक तुम्हाला कधी पण सांगतील की त्यांना सखियान साखरमधनं काय भेटले. मी खरं सांगेल त्यांची लाईफ चेंज होणार आहे जेव्हा पण ते सखियान साखरमधनं बाहेर पडतील. 100% त्यांची लाईफ चेंज होणार आहे, कारण की त्यांना परत कुठे कोर्स करायची गरज नाही पडणार आहे. त्यांना फक्त अपडेट व्हावं लागेल वर्षांनी, 2 वर्षांनी, 5 वर्षांनी. आत्ताच रिसेंटली जी कॉम्पिटिशन झाली होती त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आमचे स्टुडंट फर्स्ट आली होती, आणि सेकंड जेव्हा ते सेमिनार अटेंड करायला गेले होते तर लिटरली बाकीच्या मेकअप आर्टिस्टनी त्यांना विचारलं की खरंच तू 6 महिन्यापासून काम करते, तुझं काम असं होतं की तू खूप दिवसापासून प्रोफेशनली काम करते, असं तुझं काम होतं. आणि ते पुन्हा पुन्हा विचारत होते, खरं सांग तू 6 महिन्यातच शिकली, तू 6 महिन्यातच शिकली. प्राऊड मोमेंट. बऱ्याचशा लोकांना माहित नसेल, छत्रपती संभाजीनगरमध्ये एक बिगेस्ट कार्निवल झालं होतं. त्यामध्ये आजूबाजूच्या सगळ्या अकॅडमीच्या स्टुडंटनी पार्टिसिपेट केलं होतं. त्यामध्ये सखियन सखाच्या 2 स्टुडंटनीच पार्टिसिपेट केलं होतं. त्यामध्ये आपल्या स्टुडंटचा फर्स्ट नंबर आलाय. आणि तेव्हा त्यांना लोक विचारतं की तू खरंच हे 4-5 महिन्यापासून काम करते, असं वाटतं की तुझं काम खूप दिवस प्रोफेशनल, एखाद्या प्रोफेशनल एवढं तुझं काम चांगलं आहे. तर तेव्हा जेव्हा ते स्टुडंट सांगत होते खूप प्राऊड वाटलं. आमचे स्टुडंटच आम्हाला प्राऊडली सांगत होते, मॅडम सगळे मला म्हणत होते की तुझं काम असं वाटतंय की तू खूप दिवसापासून करतेय, खूपच प्रोफेशनल आहे, खूप मस्त आहे, फिनिशिंग नाही आहे म्हणून. सो प्राऊड फील होतं. आणि आम्हाला ना जाणीव आहे, जे पण लोक आहेत ना जे आमच्याकडे फीस भरतात ना, आम्हाला खरंच जाणीव आहे की हे ह्यांचे पॅरेंट्स काय काय कष्ट करून आमच्याकडे ते फीस जमा करत असेल. या फीसचा त्या स्टुडंट्सला 100% ते वसूल व्हायला पाहिजे, याची आम्ही डे फर्स्टपासून काळजी घेतोय. त्यामुळेच मे बी हा रिझल्ट आपल्या स्टुडंटला येत असेल. आम्ही काय म्हणतोय, परत एकदा सांगतो की प्रत्येक स्टुडंट 20चे 20, 25चे 25 जेवढी पण आमची बॅच आहे, एक पण स्टुडंट तुम्हाला असं भेटणार नाही की जो परफेक्ट नाही. आमच्याकडे परफेक्टच बनतात, कारण की आम्ही शिकवतोच तसं, आम्ही तो कोर्सच असं डिझाईन केला आहे. पण मला माझ्या सबस्क्रायबर्सला, माझ्या फॉलोअर्सला, जे पण माझ्यावर ट्रस्ट करतात, त्यांना मला ना क्वालिटी द्यायची मार्केटमध्ये. की मार्केटमध्ये एवढा जो फ्रॉड चालला आहे, सगळ्या गोष्टी चालल्या ना, की माझं एकच म्हणणं आहे की जे माझे जेन्युइन लोक आहेत, जे मला बघतात,
ज्यांचा माझ्यावर ट्रस्ट आहे त्यांना मी क्वालिटीज देणार, कारण की माझा यांच्यावर ट्रस्ट आहे. मी यांचं काम बघितलंय, आम्ही सोबत एक कोर्स डिझाईन केला आहे. आम्हाला माहिती आहे की आमच्याकडे आलेला स्टुडंट हा 100% प्रोफेशनल बनणार म्हणजे बनणार त्या हिशोबानेच. आणि बाहेर जे स्कॅम चालले होते ना, फ्रॉड, मला आमचं खूप दिवसापासून मी त्यांना म्हणतो की आपण ही व्हिडिओ करू म्हणजे लोकांना कळेल की बाहेर काय काय त्यांच्यासोबत होते. आता बरेचसे लोकांना कमेंट करतील खूप सारे की ज्यांच्यासोबत हे गोष्टी झाल्यात, तर तुम्ही नक्की कमेंट करा जर तुमच्यासोबत पण असे स्कॅम झाले असतील तर, कारण की जे बाकीचे व्ह्युअर्स आहेत त्यांना अजून एक आम्ही इतकं सांगतोय की स्कॅम आहे वगैरे, आमच्याकडे एकदा जॉईन, जर तुम्ही फुल कोर्स जॉईन करताय किंवा कोणताही कोर्स जॉईन करताय, आम्ही असा बेसिक ॲडव्हान्स असा कोणताच कोर्स ठेवलेला नाहीये. आमच्याकडे कोणताही कोर्स तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्सच मिळेल. म्हणजे त्या कोर्स बद्दल A to Z तुम्हाला सगळं डिटेल मिळेल. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा कोर्स जॉईन करायची गरज पडणार नाही. आणि असंच होतं, जे स्टुडंट बाहेर ॲडमिशन करतात ना, त्यांना एक तो कोर्स कंप्लीट झाल्यावर त्यांना 3-4 ठिकाणी आणखी ॲडमिशन करावं लागतं, ते कोर्स कंप्लीट करावं लागतात. तेव्हा त्यांना त्यातनं काहीतरी नॉलेज भेटतं, कारण की पॉसिबलच नाही आहे, परत सांगतो, पॉसिबल नाही 45 डेजमध्ये एखादा बिगिनर येऊन एखाद्या फील्डमध्ये मास्टर होईल. नाही पॉसिबल. आम्ही 9-9 महिने काय देतोय आमच्या स्टुडंट्सला, त्यांना मास्टर पण आम्ही मास्टर करतोय. आम्ही मास्टर करूनच त्यांना इकडनं सोडतोय. मी डे फर्स्ट, तुम्ही बघत असाल मला, मी डे फर्स्टपासून आम्ही हेच म्हणतोय की आम्ही ड्युरेशनवरती विचार करत नाही किती टाईम लागतो याला शिकायला. आम्ही हा विचार करतो की हा परफेक्ट होणार. प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. तुम्ही 1000 वेळेस काय लाख वेळेस चुका, आम्ही तुम्हाला लाख वेळेस सांगणार, पण तुम्हाला परफेक्टच बनवणार. बाहेर असं नाही आहे. एवढे जेन्युअनली आम्ही कधी कधी असं विचारतो, भाई आम्ही एवढं जेन्युअनली सांगतोय, एवढं जेन्युअनली करतोय, तरी लोकांना ह्या गोष्टी पाहिजेच नाही. लोकांना पाहिजे की 45 डेजमध्येच तुम्हाला मास्टर व्हायचं आहे. नाही आहे पॉसिबल. जे लोक खरंच, मला पाहिजे की जे लोक बघतायत, ज्यांनी एक्सपिरियन्स केले, ज्यांनी खूप सारे पैसे बाहेर भरले, त्यांनी कमेंट करा, लोकांना कळू द्या की हे असं होतं. याच्या नका भानगडीत पडू. खूप भारी फील्ड आहे, मी खरं सांगतो, खूप भारी फील्ड आहे, खूप पैसा आहे याच्यामध्ये, पुढे पण खूप जास्त स्कोप आहे. आणि वन मोर थिंग, लाईक असं पण होतं, सो प्लीज तुम्ही कोणत्याकडे ठिकाणी क्लास जॉईन करताय तर तुम्ही पण तेवढा वेळ द्या. येस. काही वेळेला ते लोक पण खूप एफर्ट्स देतात, पण तुम्ही रेग्युलर नाही होत, तुम्ही व्यवस्थित लक्ष नाही देत, शिकवलेल्याचं प्रॅक्टिस नाही करत, त्यामुळे पण तुम्ही वीक राहता. 100% अकॅडमी नसते रिस्पॉन्सिबल. मोस्ट ऑफ टाइम काही स्टुडंट्स त्याला सिरियसली घेत नाही, रेग्युलर जात नाही, शिकवलेल्याकडे लक्ष देत नाही. सो प्लीज जर तुम्ही कुठे जॉईन करताय काही, तर त्याच्याकडे प्रॉपर लक्ष द्या, रेग्युलर जा, तरच ही गोष्ट पॉसिबल आहे. आणि परत एकदा सांगतो, आम्ही नॉलेज सगळ्यांकडे, बाहेर जेवढे पण अकॅडमी ना, त्यांच्याकडे सगळ्यांकडे खूप नॉलेज आहे. ती गोष्टच नाही की त्यांच्याकडे नॉलेज नाही आहे, पण 45 डेजमध्ये ते तुम्हाला किती नॉलेज शेअर करतील, तुम्ही किती कन्झ्युम कराल, हा प्रश्न आहे. तुम्हाला कळतंय का मला काय म्हणायचं आहे? की नाही आहे पॉसिबल. तर हा जो कोर्स लोकांनी डिझाईन केला ना, हा मला एकदम रॉंग वाटतो. आम्ही जो कोर्स डिझाईन केला आहे, आम्हाला माहिती आहे की आम्ही पहिले बघतोय की नाही पॉसिबल 45 डेजमध्ये. आम्हाला आमचं प्रोडक्ट नॉलेज आणि हेच आमचं 1-1.5 महिन्यात चाललं. त्यानंतर एक एक गोष्ट आम्ही स्टेप बाय स्टेप लोक त्यांना शिकवतोय, त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतोय, त्यांना परफेक्ट बनवतोय आणि मग स्टेप बाय स्टेप पुढे जातोय. तर खूप कळकळीने सांगतो तुम्हाला आता हे, तुमच्यापर्यंत किती पोहोचतं तुम्हाला किती कळतंय माहीत नाही आहे, पण हा व्हिडिओ बनवायचं खूप दिवसापासून चालू होतं की हे लोकांना कळायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. सो प्लीज तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त, जे पण 10th 12th आहेत किंवा मग जे पण ज्यांना पण या फील्डमध्ये करिअर करायचं त्यांच्यासोबत ही व्हिडिओ शेअर करा. आणि काही आपल्याकडे एज बॅरियर पण नाही आहे. आमच्याकडे 10th पण स्टुडंट्स आहेत, 12th पण आहेत, हाऊसवाईफ्स पण आहेत. सो असं काही नाही, हाऊसवाईफ्स तुम्ही कुठल्या पण एजमध्ये असाल. आमच्याकडे एक मदर डॉटर पण आहेत. मदर डॉटर पण आहेत आणि ते छान, दोघी पण छान करतात. इवन डॉटरपेक्षा मदर खूप छान काम करते. दोघी पण छान करतात, पण कम्पॅरेटिव्हली मदर जास्त ऍक्टिव्ह आहे. सो हे शिकण्यासाठी एज वगैरे काही नाहीये, पॅशनेट असावं लागतं, सिरियस घ्यावं लागतं या गोष्टीला. आणि पुन्हा सांगतो की या फील्डमध्ये खूप स्कोप आहे, तुम्ही 100% याच्यामध्ये करिअर करू शकता. फक्त प्रॉपर अकॅडमी चूज करा. तुम्ही ॲडमिशनच्या पहिले बघा ड्युरेशन किती आहे, सिलेबस किती आहे, आणि चांगली अकॅडमी भेटल्यावर तुम्ही पण तुमचं 100% द्या. येस, तुम्ही पण तुमचं 100% द्यायला पाहिजे, कारण की तुम्ही एवढी 1,00,000-1.5 लाख फीस भरतायत. एक्झॅक्टली. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणखी काही बोलायचं आपलं बाकी नाही आहे ना? असेल तर परत एखादा व्हिडिओ बनवू आम्ही, काही राहिला असेल तर काही प्रॉब्लेम नाही. सो लाईक करा, कमेंट करा आणि परत एकदा सांगतो शेअर करा, कारण की ही व्हिडिओ मला पाहिजे की प्रत्येक जो माणसाला या फील्डमध्ये करिअर करायचं त्यापर्यंत ॲडमिशन घ्यायच्या पहिले ही व्हिडिओ पोहोचायला पाहिजे. त्याला कळेल की बाबा आपण जिथे ॲडमिशन घेतो त्याला आपल्याला काय विचारायचं आहे, त्याच्याकडनं काय आपल्याला कन्फर्म करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला कोर्सबद्दल अजून डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला सखी एंड सखावर
कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज करू शकता आणि छान छान अपडेट्स हे राहिलं ना. बघायला हे राहिलं ना, तुम्ही मी तर सखी अँड book सकाळला करून फॉलो ठेवली. करू शकता. Yes, सखी अँड सकाळ. आणि हे सखी अँड सकाळला फॉलो करा. आणि ही मी बुक काढून ठेवली होती, ही आमची थेरीची बुक आहे, मेकअपची फक्त. Only हेअर makeup आणि theory. स्किन विषय वेगळा, हे फक्त मेकअपच्या थेरीची बुक आहे. एवढं थेरी आम्ही स्टुडंट्सला शिकवतो. स्किन असंच नाही की प्रॅक्टिकल तर आहेच आहे, पण थेरी नॉलेज पण देतो. म्हणजे आमच्याकडचा स्टुडंट बाहेर पडल्यावर तो स्वतःची अकॅडमी पण चालू करू शकतो. एक्झॅक्टली एवढी आम्ही गॅरंटी देतो. तो असिस्टंट नाही म्हणणार, तो स्वतःची अकॅडमी चालू करू शकतो, तो स्वतःचा काहीतरी सलून स्टार्ट करू शकतो. तर यस, असं आहे. ह्याच्यासाठी मी विसरलो होतो. बरं झालं याच व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओ बनवायला लागला असता. तर ठीक आहे, काही राहिलं नाही आणखीन. चला गाईज, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच, लव्ह यू ऑल.